तर आज आपण पाहणार आहोत हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा चॅप्टर. तर यामध्ये फर्स्ट हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. First of all, what is mean by heredity? हेरिडिटी म्हणजे काय? तर आनुवंशिकता. बघा इथे, यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. तर कॅरेक्टरचं ट्रान्सफर होतं एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे. याच प्रोसेसला आपण हेरिडिटी असं म्हणतो. म्हणजे समजा एखादं कॅरेक्टर आहे जे की पॅरेंट्समध्ये प्रेझेंट आहे, त्याचं ट्रान्सफर नेक्स्ट जनरेशनला म्हणजे त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे होतं. या प्रोसेसलाच हेरिडिटी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय कलर, हेअर कलर, हाईट याचे जे जीन्स आहेत ते कॅरेक्टर ट्रान्सफर करतात वन जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशनकडे. नेक्स्ट, जॉन ग्रेगर मेंडल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. तर मॉडर्न जेनेटिक्सची सुरुवात ही जॉन ग्रेगर मेंडल यांच्यापासून झाली. अराउंड द पिरियड ऑफ 1886. It took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. म्हणजे त्यांना त्यांच्या रिसर्चचा निष्कर्ष काढायला खूप टाइम लागला. In 1901, the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Rice. तर ह्युगो डी राईस हा एक सायंटिस्ट आहे. त्यांनी 1901 मध्ये म्युटेशनल थिअरी प्रपोज केली. तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की हेरिडिटी चेंजेस होण्यामागे कारण काय आहे. तर त्यांच्या मतानुसार म्युटेशन हे हेरिडिटी चेंजेसचं कारण आहे. मीनव्हाईल इन 1902, वॉल्टर अँड सुटॉन observe the paired chromosome in cells of grasshopper. तर वॉल्टर अँड सुटॉन हे दोन सायंटिस्ट आहेत. त्यांनी 1902 मध्ये क्रोमोझोमची पेअर ऑब्झर्व केली ग्रास हॉपरच्या सेल्समध्ये. ओके, until then it was not known to anyone. तोपर्यंत ते कोणाला माहिती नव्हतं. रिसर्च started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. म्हणजे रिसर्च करणं स्टार्ट झालं कशासाठी? तर जेनेटिक मटेरियलचं नेचर कसं आहे हे शोधण्यासाठी रिसर्च चालू झाली. तेव्हा हे प्रूव्ह झालं की जीन्स हे क्रोमोझोम्सवर प्रेझेंट आहे. क्रोमोझोम त्या जीन्सला कॅरी करतो. ओके, थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट म्हणजे 3 सायंटिस्ट आहेत, ओस्टवाल, एव्हरी
MacLean, MC Carthy and Colin McLeod हे 3 सायंटिस्ट आहेत. प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरस म्हणजे व्हायरस सोडून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाकीचे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. त्यांचं म्हणणं आहे की व्हायरस सोडून बाकीचे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यात DNA हे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे हे त्यांनी प्रूव्ह केले. जेनेटिक मटेरियल म्हणून इथे कोण प्रेझेंट आहे? DNA. In 1961, the French geneticist Francois Jacob and Jack Monod हे 2 सायंटिस्ट Jacob and Monod propose a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. तर जॅकोब आणि मोनार्ड हे 2 सायंटिस्ट आहेत. त्यांनी एक मॉडेल प्रपोज केलं कशाविषयी? तर प्रोटीन सिंथेसिस बद्दल. तर त्यांच्या मतानुसार प्रोटीन सिंथेसिस हे डीएनएच्या हेल्पने होते. हे त्यांनी बॅक्टेरियल सेल्सच्या डीएनए मध्ये ऑब्झर्व केलं. इट हेल्प टू अनकव्हर these genetic codes hidden in DNA. तर याची हेल्प अशी झाली की समजलं की ही प्रोटीन सिंथेसिस जेनेटिक कोड्स मुळे होते आणि ते डीएनए मध्ये प्रेझेंट आहेत. जेनेटिक कोडच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिस होते. आपण नंतर पाहणारच आहोत प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, जेनेटिक कोड्स म्हणजे काय, हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहू आपण. And thereby, the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. ही जी टेक्निक आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची, याला जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये खूप स्कोप आहे. The science of heredity is useful for diagnosis, treatment, and prevention of hereditary disorders. म्हणजे काय? हेरिडिटरी डिसऑर्डर्स असतात जे की एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर होत असतात. तर त्याच्या डायग्नोसिस साठी, ट्रीटमेंट साठी किंवा प्रिव्हेन्शन साठी हे हेरिडिटी सायन्सचा उपयोग केला जातो. त्यासोबतच प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. सो व्हॉट इज मीन बाय हायब्रिड व्हरायटीज? तर हायब्रिड व्हरायटीज म्हणजे 2 स्पेसीज असतात, त्यांची क्रॉसिंग केली जाते आणि त्यापासून एक नवीन स्पेसीज तयार केली जाते, एक नवीन व्हरायटी तयार होते, त्यालाच हायब्रिड व्हरायटी असे म्हणतात. तर यासाठी देखील हेरिडिटी सायन्सचा उपयोग केला जातो. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस, काही इंडस्ट्रियल प्रोसेस आहे ज्यामध्ये की मायक्रोब्स यूज होतात, त्यामध्ये देखील हेरिडिटी सायन्सचा उपयोग केला जातो. सो इथे आपण शिकलो की हेरिडिटी म्हणजे काय आणि हेरिडिटरी चेंजेस. तर हेरिडिटी म्हणजे काय? तर अनुवांशिकता. म्हणजे काही कॅरेक्टर्स आहेत जे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर केले जातात जीन्सच्या माध्यमातून, जीन्समुळे. आणि हेरिडिटरी चेंजेस देखील होतात.
म्हणजे काही कॅरेक्टर्समध्ये चेंजेस होऊन ते नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर होतात. तर ते चेंजेस म्युटेशनमुळे होतात किंवा जीन्समध्ये बदल झाल्याने, काही डिलिशन झाल्याने, ॲडिशन झाल्याने हे चेंजेस होत असतात. तर ते आपण नेक्स्ट पाहणारच आहोत नंतर. तर यानंतर आपला नेक्स्ट चॅप्टर आहे टॉपिक ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा.